भरणंग शाळेची योगासन स्पर्धेत दबंग कामगिरी। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे पार पडल्या। यामध्ये प्रामुख्याने योगासने, रस्सी खेच, लंगडी 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, 800 मीटर, कबड्डी, खो खो लहान गट व मोठा गट असे 2 गटांमध्ये विभागणी केली गेली। यामध्ये पूर्ण जिल्ह्यातून सर्व शाळांनी भाग घेतला होता। यामध्ये भरणंग शाळेची योगासन स्पर्धेत दबंग कामगिरी। योगासन स्पर्धेत भरणंग शाळेची लहान गटात सिद्धी चंद्रशेखर जाधव सातारा जिल्ह्यात मुलींमध्ये प्रथम, आर्या योगेश जाधव सातारा जिल्ह्यात चतुर्थ, मुलांमध्ये आयान पठाण हा तृतीय तसेच मोठ्या गटात अर्णव ज्योतिराम जाधव सातारा जिल्ह्यात मुलांमध्ये तृतीय आणि श्रेयश सतीश कोंडे सातारा जिल्ह्यात पाचवा, आयल चंद्रकांत चव्हाण सातारा जिल्ह्यात मुलींमध्ये तृतीय। या सर्वांचे विशेष अभिनंदन। शुभेच्छुक सौ वाकडे मॅडम उपशिक्षणाधिकारी सातारा, श्री संजय धुमाळ साहेब गट शिक्षणाधिकारी जावली, श्री चंद्रकांत करणे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी बीड सायगाव, केंद्रप्रमुख अरविंद दळवी, मुख्याध्यापक डी टी धनावडे, शंकर ओंबळे सर, अशोक लकडे, आशा साळुंखे, विश्वास भिसे यांनी परिश्रम घेतले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरणंग, शाळा व्यवस्थापन समिती भरणंग, ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ भरणंग, हनुमानोदय मंडळ यांनी आभार मानले। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री चंद्रशेखर जाधव सातारा। चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा या स्पर्धा अंतर्गत दुसऱ्या दिवशी लहान गटाच्या स्पर्धा होत आहेत। या लहान गटाच्या स्पर्धामध्ये गेल्या वर्षीपासून सुरू केलेला जो आपला इव्हेंट आहे ते दुसरं वर्ष आणि एवढा लहान चालू या स्पर्धांमध्ये उपशिक्षणाधिकारी वाकडे मॅडम इथे उपस्थित आहेत। त्यांचं प्रथमतः या योगाच्या सर्व खेळाडूंच्या वतीनं आणि या टीमच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत। ते इथं उपस्थित आहेत, स्वागत आहे आपल्याला। उपस्थित आहेत या योगा टीमच्या वतीने सहर्ष स्वागत आणि उपस्थित आहे। सकाळी हा इव्हेंट टोटल त्यांच्यात मी या योगा सहर्ष स्वागत करत आहे। क्रीडा समन्वय निकल सर, सर्वांचं या ठिकाणी खूप श्रद्धा अमोल पक्षे तालुका कराड संपन्न होत आहे। काल मोठ्या गटाच्या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि कुठलीही अडचणी येता सुंदररित्या पार पडल्या आणि आज लहान गटाच्या सर्व स्पर्धा संपन्न होत आहेत। तर या प्रसंगी परिषदेचे उपशिक्षणाधिकारी वाकडे मॅडम उपस्थित आहेत, मोरे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली या योगा स्पर्धा होत आहेत। कर्णे साहेब आहेत, त्याचबरोबर धनावडे सर, निकम सर, फणसे सर, युवराज सर, त्याचबरोबर सर्व ज्या ठिकाणी तर योगा जागतिक योग दिन आता आपण 21 जूनला साजरा करतो। या अनुषंगाने खरं तर गेल्या 2 वर्षापासून हा योगा इव्हेंट आपण या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे। तर खूप चांगला असा हा इव्हेंट आहे ज्याच्या अनुषंगाने मुलांचे शारीरिक आरोग्य किंवा लवचिकता, सुदृढता याबाबतीत खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्यांना प्राप्त होतं आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सुद्धा खरं त्या तळमळीने त्या ठिकाणी काम करत असतात। आणि सरांनी सांगितल्या पद्धतीनं तर इतर क्रीडा प्रकारासाठी पंच उपलब्ध होत असतात, परंतु या ठिकाणी योगासाठी खरं तर जे स्वतः
त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात किंवा स्वतः नियमितपणे योगा करतात, त्याचा अभ्यास करतात, मुलांना टीचिंग करतात, त्यांनाच त्याचंच खरं तर या ठिकाणी कौशल्य असतं किंवा त्यांना या ठिकाणी पंच म्हणून काम करण्याची संधी मिळत असते. तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व पंच आपली कामगिरी बजावत आहे. मुलांना सुद्धा या निमित्तानं मनापासून माझ्या शुभेच्छा देतो. चांगल्या प्रकारे आपलं स्किल आपण दर्शवत आहात आणि लोकांच्या स्पर्धा चांगल्या पद्धतीने संपन्न झाले आहे आणि पंच सुद्धा तितक्याच त्यांच्याबरोबर प्रश्न पडतो की कसा कोणाला कसा नंबर द्यायचा आहे काय इतक्या चांगल्या पद्धतीनं ही मुलं ऍडमिशन करतायत. तर सर्वांना पण या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि पंचांना सुद्धा धन्यवाद देतो की आपण चांगल्या प्रकारे सहकार्य करताय.